त्याच्या निमित्ताने हा ज्ञानाचा दीपक प्रज्वलित भगवंताने केला. आणि भगवान वेदव्यासाने या जगामध्ये तो लिपिबद्ध केला. 11 अध्यायामध्ये ते शास्त्र म्हणजे गीताशास्त्र. गीता महात्म्यामध्ये लिहित असताना एका शब्दामध्येच त्याचं महत्व सांगितलं. एका श्लोकामध्ये विशेष महत्व. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. अर्जुन रूपी वत्साच्या निमित्ताने स्वतः गौरूपी भगवंताने या जगाला या गीताचं अमृतमय अशा प्रकारचं दुग्ध पान करविलं. सर्वोपनिषदो गावो. ही गाय कोणती आहे तर समग्र उपनिषदाने वेद. दोघा गोपाल दूध काढणारा त्या गायीचं स्वतः कृष्ण आहे आणि पिणारा वत्स हा अर्जुन आहे. म्हणून बाबांनो याचा मी एकच सांगेल, वेळ माझ्याकडे कमी असल्यामुळे एकच सांगेल शास्त्र विस्तार गीताशास्त्र निगम पुण्यम. इतकं पुण्य आहे की त्याची गणती सुद्धा करता येणार नाही. म्हणून एकच सांगेल मी या ठिकाणी. शास्त्रही अनेक म्हणतो सगळे श्लोक उच्चारत बसत नाही. अनेक अध्याय मला पाठही आहेत पण आता इथं उच्चारायला वेळ कुठे आहे. मग असं मी एकच सल्ला देईल की संतदा म्हणतात एक एक श्लोकी कोटी अश्वमेध पुण्य ही आघात म्हणता गीता. एका एका श्लोकामध्ये कोटी अश्वमेधाचं पुण्य आहे त्याच्यामध्ये. आणि नुसतं गीता गीता जरी गीता गीताची त्रिवार म्हणती नाही पुनरावृत्ती तयार. गीता या शब्दाचा उच्चार जरी केला इतकं महान आहे. म्हणून गीता सर्वांना शुभेच्छा देताना एक संदेशही देईल. आपल्या घरामध्ये गीताशास्त्र ठेवा. ज्ञानेश्वरीचं असताना पठण करा. हे असताना मला म्हणायचंय 16व्या वर्षी ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. गीता काय आणि ज्ञानेश्वरी काय त्याचाच मूर्तिमंत आविष्कार एक प्रगट आविष्कार गीतेचा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मला एक नवल वाटतं 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. गीता या विशेष रूपाने या जगतामध्ये प्रगट केली आणि आम्हाला वाचायला केव्हा 80 वर्ष लागतं त्याची कमालच आहे. एकदा वाचायला एकदाही ज्ञानेश्वरीला गीतेला हात लावणार नाही असा एखादा महाभाग आहे का इथे? हात वर करावं आशला तरी करणार नाही. विनंती आहे माझी एकदा तरी या स्मृतीचं अवलोकन करा. निश्चित जीवन कल्याणाला प्राप्त व्हाल. पुनश्च शुभेच्छा प्रदान करतो आणि गीता जयंती निमित्त मनोमन त्या शास्त्राला वंदन करतो आणि या ठिकाणी सांगतो मुळे गीता मैया की म्हणजे आनंदाने आणि उत्साहाने आपण त्या ठिकाणी श्रवण करत होतात ना भगवती सतीचं चरित्र. भोले नाथाने आता एक लक्षात घ्या विवाहापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 5-6 घंट्याची कथा आहे बघा. थोडक्यात तरी केली तरी एक अख्खा सती चरित्र आहे. त्या ठिकाणी खूप मोठा विस्तार आहे पण जमेची बाजू एवढीच आहे की त्याच्यामध्ये भागवताच्या आणि रामायणाच्या रूपाने बऱ्याच काही अंशामध्ये ऐकलेल्या कथा असल्यामुळे तेही मीच सांगितलेले आहे. रामायणामध्ये त्याच्यातली एक कथा रामायणामध्ये विस्ताराने येते आणि एक कथा भागवतामध्ये येते. म्हणून त्याचा अधिक विस्तार न करता मी निघून जातो अशी तुमची अनुमती असं समजायला मला हरकत नाही. कुणी कुणी पण महाराज मी रामायण ऐकलं नाही भागवत ऐकलं त्याच्यात माझा काय दोष आहे काय?
ठीक आहे, तुमच्याकडे मी कधी भागवत सांगितलं नसतं, रामायण सांगितलं नसतं तर ठीक आहे. एकदा तर मला वाटतं भागवतामध्ये सती चरित्र एकदा 4-5 घंटे सांगितलं होतं. कधी कधी एखादा विषय जर माझ्या लक्षात आले की असा हाच कोळून प्यायचा, तर मग कधी कधी त्याच विषयामध्ये कथा पूर्ण होऊन जाते. असं एकदा मला चांगलं आठवत आहे, शास्त्रीनगरमध्ये मला कोणीतरी म्हटलं, महाराज एकदा गजेंद्र मोक्ष थोडा विस्ताराने सांगा. एरवी गजेंद्र मोक्ष म्हणजे 5 मिनिटाचा वेळ. ठीक आहे, 60 घंट्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे गजेंद्र मोक्षाची कथा मी केलेली आहे. असं म्हणून असो, वेळेनुसार चालूया. हर हर दिव्य अशा प्रकारचा विवाह महोत्सव संपन्न झाला आणि आनंदाने कैलासावर राहू लागले. दिव्य अशा प्रकारची कैलासाची शोभा आणि होऊ लागली. बाबांनो, मानवी जीवन 16 संस्कारांनी बनलेला आहे. त्याच्यातला विवाह संस्कार सुद्धा अति महत्वपूर्ण आहे. पण आजकाल लोकांना 2च संस्कार माहिती आहेत, एक विवाह संस्कार आणि दुसरा अग्नि संस्कार. दुसऱ्या संस्काराचं काय, विवाह संस्कारात सुद्धा सगळा पट्ट्या मोडून बसला. काय कुणाला मनाला वाटेल तसं काही पण करायला आपण समजू तसं शास्त्र. काही काही लोक काही पण जीवनामध्ये अवलंब करतात आणि म्हणतात काय बिघडलं आमचं. तुला वाटतं का इतक्या लवकर बिघडत असतं? बिघडलं हळूहळू. मी तर हे तुम्हाला एक अनुभवातून गोष्ट सांगतो. जिथे जिथे गेलो अनेक गावागावामध्ये अपप्रवृत्ती असतातच. गावागावात आणि मी आतापर्यंत हजारो गावामध्ये गेलो कीर्तनाच्या कथेच्या निमित्ताने. कुठे कुठे अपप्रवृत्ती असतात, पण ज्या ज्या अपप्रवृत्ती सत्संगाला आडव्या येणाऱ्या आहेत ना, त्या त्या अपप्रवृत्ती तेव्हा जरी ठीक वाटत असल्या काहींना, तरी त्या नष्ट झालेल्या आहेत. हे मी माझ्या डोळ्याने पाहिले. काही काही माणसं अशी असतात, काही कारणच नसतं, उगाच आडवं चलत चांगल्या कामाला. हे मात्र निश्चित आहे. मी कशासाठी सांगतोय? डोळे उघडण्यासाठी सांगतोय. गावी हा मी अनुभव घेतलेला. आज ते कुठे नाही म्हणजे मला त्याच वाट लागली सगळी आणि तो डुडूर करायचा. हो नाही करत होता म्हणले. आता शास्त्र एक सांगा, भगवंताला काही पडलं नाही. एवढा सामान्य माणूस आहे का तो? इकडून आर्य म्हणलं की कार्य म्हणायला भगवंत आर्य जेव्हा म्हणाला त्याच वेळेला त्याने असं सॉफ्ट पॉइझन दिलेलं असतं त्या अभक्ताला की हळूहळू तिथून त्याच्या जीवनाला उतरती काळा लागते, पण त्याला कळून येत नाही की उतरती काळ कशामुळे. हे लक्षामध्ये घेऊन आम्ही चालतात. अनेक विधिविधान असतील याचा आम्ही काहीतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. जीवनामध्ये विवाह संस्कार हा सामान्य संस्कार नाही बापांना. हा जीवनाला एक सर्व जबाबदारीने परिपूर्ण करणारा हा संस्कार आहे. महत्वाच्या अनंत जबाबदारी या जीवावर टाकणारा हा विवाह संस्कार आहे. हजारो वर्ष सती आणि होणे नाटकने कैलासावर विहार केला. पण विवाहानंतर एक सांगू का, आपल्याकडे पहिलं काम येतं तर देव कार्याचं. बरोबर आहे? याचा नियम काय आहे तर विवाह हा त्या ठिकाणी देव कार्य अगोदर असतं. म्हणजे अरे खरा सत्संग त्या दिवशी चालू झाला असं समजा. मी तर एवढं म्हणेन की ज्या ज्या नवरदेवाची बायको सत्संगी आहे ना, तो नवरदेवच भाग्यवान म्हणायचं. या जीवाला विषयाची आठवण करून देणाऱ्या हजारो असतील या जगामध्ये पत्न्या. पण धन्य आहे ती स्त्री आणि धन्य आहे ती माता
जी आपल्या पतीला विषयाची नाही तर भगवंताची आठवण करून देते आहे. आणि तो गृहस्थाश्रम म्हणजे खरा वैकुंठ आहे हे लक्षामध्ये ठेवा. नाही रे घ्यालाही काही देवाचं पडलं नाही, तिला आता काही घेणं देणं काही. चला पिकनिकला, चला पिकनिकला. विवाहानंतर काय केलं पाहिजे? माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी भोलेनाथाकडे बघा थोडं. दिव्य अशा प्रकारे सत्संग आरंभला आणि अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी प्रश्न मा भगवती भोलेनाथांना विचारले. एक सांगू का? श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक म्हणजे त्या ठिकाणी शंकर पार्वती आहे. सांगितलं प्रभू मला भक्तीचं तत्व सांगावं. थोडक्यात सांगतो. सांगितलं हे गिरीजे भक्ती, ज्ञान आणि भक्ती हे एका अंगाचे, एका नाण्याचे दोन अंग आहेत. ज्ञानाशिवाय भक्ती परिपूर्ण नाही आणि भक्तीशिवाय ज्ञानही परिपूर्ण नाही. हे वेगळे नाहीत, एकमेकाचे पूरक आहेत. बघा कसं आहे, ज्ञान भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून देतं. ती ओळख झाली म्हणजे विश्वास उत्पन्न होतो आणि विश्वास उत्पन्न झाला की त्याच्यात रती वाढते, प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं की भक्ती ही दृढ होते. जशी जशी भक्ती दृढ होत जाईल तसं तसं आम्हाला त्या तत्वाच्या आम्ही जवळ पोहोचतो आणि जसं जसं आम्हाला जवळ जाऊ तसं तसं त्या तत्वाचं ज्ञान होत राहतं. जसं जसं ज्ञान होत राहील तसा तसा विश्वास वाढत राहतो. जसं जसं विश्वास वाढेल तसं प्रेम उत्पन्न होत राहतं. जसं जसं प्रेम उत्पन्न होत राहील तशी तशी भक्ती वाढत राहते. जशी जशी भक्ती वाढत राहील तसं तसं ज्ञान. हे कोणता जगताय चक्र. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. पाय तुम्ही चालत असताना कोणत्या पायाला महत्व आहे? उजव्या का डाव्या? एक सांगू का? डाव्याशिवाय उजव्याला किंमत नाही आणि उजव्याशिवाय डाव्याला किंमत नाही. का? चालत असताना आम्ही एकावर भार टाकून दुसरा पुढे टाकत असतो आणि त्याच्यावर पुन्हा भार टाकून हा पाठीमागचा पुढे घेत असतो. हे रोटेशन आहे. जरा समजून घ्या. म्हणून भक्तीमुळे जवळीकता, प्रेम उत्पन्न होईल. त्याच्यामुळे ज्ञान होतं, ज्ञानाचा बोध होईल. जसा जसा ज्ञानाचा बोध होत राहील तशी तशी भक्ती वाढत राहील. हे कसं आहे? कसं फिरवा एकच आहे, तिथंच येते. हे चक्रासारखं काम. एक सांगू का? भक्ती विना ज्ञानही पांढरा आहे आणि ज्ञानाविना भक्ती तर आगळीच आहे. मग तुम्हाला एक माहिती आहे का? आंधळ्या माणसाचा प्रवास होऊ शकतो का? सुखरूप नाही होऊ शकत. पण पांगळ्या माणसाचा प्रवास सुखरूप होऊ शकतो का? नाही. बरं मला म्हणायचंय, आंधळ्या माणसाने पांगळ्याला जर खांद्यावर घेऊन चालला तर दोघे एकमेकाच्या साह्याने आनंदाने रस्ता कटत करू शकतात. वरी बसलेलं पांगळ रस्ता दाखवील आणि हे आंधळ खरीदारी घेऊन चलत राहील. हे दोघं जर एकत्रित असतील तर कसलाही मार्ग त्या ठिकाणी क्रमाने व्यवस्थित होईल. हे ज्ञानाची आणि भक्तीची चर्चा चालू झाली. शिव म्हणतात हे गिरिजे, भक्तो ज्ञानो न भेदो. या श्लोकावर बोलतो हे लक्षात असू द्या. भक्तो ज्ञानो न भेदो तत्कर्तुं सदा सुखं विज्ञानं न भवते सती भक्ती विरोधिनः. ज्ञान आणि भक्ती एकमेकाच्या विरोधामध्ये नाहीतच. एक सांगू का? ज्ञानानेच विश्वास उत्पन्न होतो. ओळख झाल्याशिवाय. मला एक सांगा, सुग्रीव आणि जेव्हा रामाची मैत्री व्हायची होती, किष्किंधा का रामायण, त्यावेळेस वाणीला कोण मारू शकणार हा प्रश्न होता. मैत्री तर मारुतीला करून दिली पण रामाची ओळख नसल्यामुळे एवढा विश्वास दृढ त्या सुग्रीवाचा झाला. हा विश्वास आहे याचा पुरावा काय? शेवटी देवाला सुद्धा परीक्षा द्यावी लागली. ती दृढ मैत्री दृढ करण्यासाठी, ते प्रेम दृढ करण्यासाठी.
भगवंताला सांगितलं जर एका बाणाने तुम्ही यांना उडवलं, भगवंताने आपला भूमीवर भार दिला आणि या त्या ठिकाणी एका बाणाने 7ही वृक्षाचं छेदन केलं आणि त्यावेळेस ओळखलं सुग्रीवाने की हे परब्रह्माशिवाय आणि भगवंताशिवाय हे कार्य अशक्य नाही. हे शक्य नाही. ज्या अर्थी हे कार्य यांनी केलं त्या अर्थी हा साक्षात परब्रह्म आहे आणि साष्टांग प्रणाम रामप्रभूच्या चरणावर सुग्रीवाने केला आणि मग मैत्रीचं बंधन हे घट झालं. एका रांगेमध्ये तो उडवलं कुणी, एका बाणाने राम. आणि मग तेव्हा शरण आला, ज्ञान जेव्हा त्याचं झालं तेव्हाच प्रेम उत्पन्न झालं आणि तेव्हाच त्याच्यावर जड भीती उत्पन्न झाली. म्हणून तर शास्त्र म्हणतंय की याच्याशिवाय काहीच होणार नाही. जाने बिनु न होई परती, ज्ञानाशिवाय विश्वास, विश्वाशिवाय प्रेम नाही, त्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. बाबांनो, खगेश म्हणजे स्वतः गरुडराज कागभूषणी ऋषीला सांगतात, कागभूषणी ऋषी की याच्याशिवाय शक्य नाही. बाबा, पाणी कितीही म्हटलं मरच्यामध्ये तर त्याच्यातून काही लोणी निघत नसतं. तसं बिना प्रेमाची भक्ती कदापिही शक्य नाही. सुंदर प्रेमाचं तत्व सांगतात. हे कोण तत्वज्ञान सांगत आहे तर स्वतः भोलेनाथ माता पार्वतीला हे तत्वज्ञान जर सांगायला गेलं ना 8 दिवस लागले. मला याच्या पुढे जाऊन भक्तीचे 3 भाव सांगतात. अनन्य शेषत्व, अनन्य भोक्तृत्व आणि अनन्य रहत्व. तरी 3 भावाचा विस्तार कधी नंतर करेल. असो, याच्या आधी कधी केलेला असेल, वेळ नाही माझ्याकडे. पण एकच सांगेल, याच्या पुढे जाऊन नवविधा भक्तीला आरंभ करतात की प्रभू ही भक्ती किती प्रकारची आहे आणि नवविधा भक्तीचं वर्णन त्या ठिकाणी एकदम जवळपास 4 ते 5 अध्याय भोलेनाथांनी खर्च केले. श्रवणं कीर्तनं चैव
स्मरणं सेवनं तथा दास्यं तथार्चनं देवी वदनं मम सर्वदा हे देवी ही आहे आणि विभाग करून वेगळी वेगळी 9 भक्तीचं निरूपण या ठिकाणी केलं. आज आपल्याला 6 वाजत आले म्हणून त्याच्यामधल्या श्रवण भक्तीचं वेगळं की भगवंताच्या लीलेचं कसं केलं पाहिजे काय अति विस्तार कीर्तन स्मरण दास्य आधी करून आहे सेवक अर्चन वंदना सत्य आत्मनिवेदन आधी करून ज्या 9 विधा भक्ती आहेत त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलं बाबांनो. पण हे सांगितलं हे पार्वती हे सती पार्वती नाही सती या 9 पैकी कोणतीही एक भक्ती प्रभू चरणावर जर दृढ झाली ना तरी त्या ठिकाणी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. अशी त्या ठिकाणी चर्चा भोलेनाथाची. माफ करा मी त्याचा संक्षेप केला पण ही चर्चा कधीतरी आपण विस्ताराने निश्चितच करू एवढं वचन तुम्हाला देईल. खूप सुंदर संवाद आहे यांचा पण सगळा संवाद सांगायचा म्हणजे उद्या परवाच्या पार्वती जन्माला येईल. आपल्याला लवकरात लवकर पार्वतीकडे जायचं आहे म्हणून केवळ कथारूपातच केवळ आश्रय घेतो. अध्यात्माला थोडं त्या ठिकाणी मी थांबवतो. चलता चलता पुढेही विषय निघाला की थोडंफार सांगण्यात येतच असतं आणि याच्या पुढे जाऊन अशी चर्चा करता करता भ्रमण करण्यासाठी आणि दंडकारण्याच्या ठिकाणी स्वतः भोलेनाथ त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. बरं कोण सती आणि पार्वती विमानावर आपले आरूढ झाले आणि भ्रमण करण्यासाठी फरक इतकाच आहे. इथे भ्रमण करण्यासाठी लिहिलं आणि रामायणामध्ये फक्त आणि फक्त सत्संगाला गेले. पण असो भ्रमण करणं सत्संग एकच का बाबांना यांचं भोलेनाथांचा एकही क्षण कधी सत्संगात विरहित आणि भक्तीशिवाय जातच नव्हता. म्हणून त्यांच्यासाठी सत्संगाला गेले काय आणि भ्रमण करायला गेले काय म्हटलं दोन्ही समानच आहे. आणि म्हणून एका रामायणकाळी सुंदर लिखतात एका त्रेतायुगामध्ये हे कुठली कथा त्रेतायुगामध्ये शंकर आणि पार्वती वनामध्ये त्या ठिकाणी भ्रमण करण्यासाठी निघालेले आहेत. कुंभन ऋषी जे आहेत अगस्त्य ऋषीच्या आश्रमाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालते. अरुणमा विराजमान झालेली आहे. सत्संग आणि रामाचा सत्संग ही कथा तुम्ही ऐकलेली आहे बरं का. ज्या वेळेस असणाऱ्या या त्रेतायुगाच्या प्रसंगी अगस्त्य ऋषींनी भोलेनाथांना ते येताना पाहिलं. साष्टांग दंडवत प्रणामाने भोलेनाथांच्या चरणावर त्या ठिकाणी एक
शंकराचं आगमन झालं. बरोबर कोणी जगत जननी भवानी आहे म्हणतात. जरा लक्ष देऊन ऐका. सतीला आज शास्त्रकर्ते जगत जननी भवानी म्हणतात. पण जेव्हा अगस्त्य ऋषीने साष्टांग प्रणाम केला कुणाला? शंकराला. आले कशाला? कथा ऐकायला. राम कथा ऐकण्यासाठी आलेले भोलेनाथ आणि पार्वती भक्तीची चर्चा करत करत. पण ज्याच्याकडे कथा ऐकायला आले तोच प्रणाम करतोय म्हणल्यानंतर सतीच्या मनामध्ये इथंच विकल्प आला. हे काय माती कथा सांगणार आहे आपल्याला? हे आपल्यालाच पूजायला लागले. दिव्य अशा प्रकारची पूजा भोलेनाथाची आणि सतीची केली. सुंदर अशा प्रकारे रामाची कथा मी भोलेनाथाने. अरे प्राण आहे माझ्या भोलेनाथाची रामकथा. अनंत दिवस त्या ठिकाणी काय केला? रहे गिरीनाथा. काही दिवस वास्तव्य केलं. सुंदर सतसंग त्या ठिकाणी केला आणि सगळं हे उरकून परत निघाले. समाधी लागली त्या रामाच्या स्वरूपाची भाव समाधी भोलेनाथांना आणि परत निघाले. पण परत जात असताना तिला जगत जननी भवानी म्हणत नाही बरं का. चले भवन संग दक्ष कुमारी. या जर शब्दात किती बारकाई असते शास्त्रामध्ये बघा. संतांकडे जात असताना कथा ऐकायला सतीला जगत जननी म्हणतात, भवानी म्हणतात. पण परत येताना घराकडे परत जाताना दक्ष कुमारी म्हणतात. किती तिचं काय म्हणायचं त्याला? डाऊनपणा आला बघा केला का? तर हे संतांचा अनादर केला आणि रामकथेचा अनादर केला. कारण कथा एवढी लक्षपूर्वक ऐकून नाही आणि संतांच्या त्या नम्रतेला तिने वेगळं काही समजून छोट समजलं. अरे जो संतांचा अनादर करेल आणि कथेचा अनादर करेल ना त्याला खाल्ले तुच्छपद येतात. म्हणून आता परत जाताना म्हणतात संग सती दक्ष कुमारी. विमानावर आरोहण झाले आणि दंडकारण्यामधून जात असताना त्या ठिकाणी खाली दृष्टी भोलेनाथाची गेली आणि पाहिलं तर त्रेतायुग चालू होतं आणि याच वेळेला रामाचा त्या युगातील राम अवतार चालू होता. प्रसंग असा आहे की सगळी कथा सांगत नाही बसायचं, फक्त तोटच निघायचं आहे. रावणाने अशोक वाटिकाच्या ठिकाणावरून कुणाचं हरण केलं? माँ जानकीचं हरण केलं आणि दक्षिण दिशेला त्या ठिकाणी हा रावण घेऊन निघालेला आहे. आणि त्यावेळेला पाठीमागे मात्र जेव्हा सती ही जानकी रावणाने हरण केलं. मारीची जो त्या हरणाच्या पाठीमागे राम धावत होती आणि जवळ जाऊन पाहिलं. जेव्हा बाण मारला त्यावेळेस जे काय आवाज देणार होतं लक्ष्मणा, रामाने जवळ पाहिलं तर लक्ष्मणा म्हणणारा हा राक्षस आहे. कोण होता हा राक्षस? मारीच. हा हरण नाही तर मारीच आहे. आणि काहीतरी कपट झालं हे रामाने ओळखलं. परत पंचवटीच्या ठिकाणी राम धावत आले तर समोरून त्या ठिकाणी लक्ष्मण येत होता. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा अरे तू इथे कसा जानकीला सोडून? आणि त्यावेळेस लक्ष्मण रडू लागला, रामा क्षमा करा मला. माता अशी काही मला कटुवचन बोलली की मला नाग लागला. त्या ठिकाणी पंचवटीला सोडून या ठिकाणी यावं लागलं. ते शब्द रामाने माझ्या कानाने ऐकण्यापेक्षा माझा मृत्यू झाला असता तर बरं झाला असतं. जेव्हा हे ऐकलं काहीतरी घात झाला हे रामाला कळालं. परत आले पाहिलं तर सर्व पंचवटीची ती कुटिया सीते विरहित पाहिली. पुष्प जिकडे तिकडे विखरलेले पाहिले आणि रामाने टाहो फोडला त्या सीतेच्या जानकीच्या नावाने. हे सीते, हे सीते, हे सीते, हे जगत जननी, हे जगत कन्हैया, हे जानकी, हे प्रिय कुटिया. हा विलाप करत राम वनामधून धावताय. पाषाणांना कवटाळावर आणि तुम्ही माझी सीता पाहिली का? वृक्षांना कवटाळावर आणि सांगा मला तुम्ही तरी आपल्या शाखांना दूर करा आणि माझी प्रियतमा जानकी कुठे आहे ती मला सांगा. काय बोलणार? रामायण वाल्मिक ऋषी
फिरतात. हरणाला त्या ठिकाणी असताना चीड आली आपल्या स्वतःची. हे विलाप रामाचा पाहून अरे धिक्कार आहे आपल्या जीवनाचा त्या मारीच्याने मागचं रूप धारण केलं आणि आमच्यामुळे रामाला फसावं लागलं आणि मातेचं हरण झालं. अरे आम्ही दोषी आहोत. पण आम्ही वाणी नाही. आम्हाला कसं सांगणार रामाला की रामा मातेला त्या दुष्ट राजा रावणाने नेलं म्हणून वाल्मिक सांगतात की हरण ही रडत होती आणि रामाच्या पुढे कल्प दक्षिण दिशेने धावत होती. रामाला सांगत होती जणू काय रामा तुझी जानकी या दिशेने दुष्टाने नेलेली आहे. विलाप पाहिला हा पुष्प पडलेलं पाहिलं की हातामध्ये घ्यावं लक्ष्मणा हे तर जानकीचा केसामध्ये मी आज प्राप्त समयी माझ्या हाताने गुंतलं होतं. हेच आहे याच दिवसाची जानकी गेली. अशोकाला कवठाला व वृक्षांना म्हणावा अशोक वृक्षाला हे अशोक अरे तुझं तर नाव अशोक आहे. माझा शोक समाप्त कर. माझ्या जानकीला दे. वट वृक्षाला जावा आणि कवठाला व बाबा तुझ्या भाज्या दूर आहेत. माझी जानकी कुठे आहे ती मला सांग आणि रामाने विलाप करा. हे नश्य खाली चरित्र रामाचं चालू आहे आणि आकाशातून भरे नातांनी पाहिलं की अरे राम प्रभूंचं हे चरित्र पाहिलं आणि रोमांच उभे राहिले भरे नातांच्या अंगावर. वा वा प्रभू वा धन्य झालो मी आज. धन्य झालो मी आज. धन्य झालो धन्य झालो धन्य झालो. नेत्रामध्ये रोमांच अश्रू आले. अंगावर रोमांच कंठ अवृत्त झाला आणि भाव समाधी भोले नाताला या गोपाला आणि रामाच्या या लीलेला पाहून लागली. वा प्रभू धन्य झालो. जी कथा ऐकून आलो ना ते प्रत्यक्ष दर्शन माझ्या त्या आराध्याचं त्या सच्चिदानंदाचं मला झालं. अरे सती लवकर दर्शन कर. सती म्हणू लागली नेमकं हे वेळ लागलं तर काय मालकाला हे झालं काय झालं बोले ना. अगं सती बोलण्यामध्ये वेळ घालू नको. नमस्कार कर. दर्शन कर त्या रूपाचं म्हणजे कुणाचं. अगं खाली पहा माझ्या स्वामीचं चरित्र चालू आहे. विला चरित्र चालू आहे. सतीने पाहिलं तर तिला एवढंच दिसलं एक महापुरुष आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये रडत आहे. हा म्हणजे रडणार तो. अगं सती तो रडणारा सामान्य कोणी नाही. ज्यास कथा कुंभचे ऋषी गाई ज्यांची कथा आता ऋषी अगस्त्यांनी आम्हाला सांगितलं तो माझा आराध्य राम आहे. तो सच्चिदानंद आहे. तो परात्पर आहे. तो माझा भगवंत आहे. नमस्कार कर सती. पण सतीला वाटलं ज्याला स्वतःची बायको कोणी माहिती नाही तो यांचा आराध्य हे कसं गणित जुळेल. ही दक्ष म्हणजे बुद्धीची कन्या होती आणि त्या ठिकाणी सतीच्या मनामध्ये विकल्प आला नाही सोय राम इष्ट मम देव इष्ट वीरा. तो माझा इष्ट देव आहे. सती नमस्कार कर. पण सतीचं मन मानत नव्हता की हा इष्ट देव म्हणली मी इष्ट देव स्वतःची पत्नी दिलेली माहित नाही. आता सती विकल्प आणू नकोस भगवंताबद्दल नमस्कार कर. ठीक हा योग परत येणार नाही. सांगितलं परीक्षेशिवाय मी मानणार नाही. अरे सती ईश्वराची परीक्षा नाही पण परीक्षा घेण्याचा दृढ संकल्प खूप मोठा सुंदर कथा प्रसंग आहे. मलाही त्या प्रसंगातून बाहेर निघावं वाटत नाही पण माझा नाईलाज आहे. म्हणून रामायणामध्ये तुम्हाला खूप विस्ताराने सांगितलेलं असेलच आठवतंय कधी आणखी सांगेलच. म्हणून शेवटी सतीने परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि सती म्हणजे सांगितलं की अगे परीक्षा नाही पण परीक्षेशिवाय विश्वासही ठेवणार नाही. सतीने भोलेनाथाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. सांगितलं की ईश्वराची परीक्षा नाही आणि भोलेनाथाने एकच ठरवलं होई जो सोयी जो राम रचिता. चला जे व्हायचं असेल ते होऊ द्या. सती परीक्षेसाठी निघाली. परीक्षेसाठी हिने कशी परीक्षा घेतली. शिजेचं रूप धारण केलं.
आहेत झाडांना कवटाळत त्या रस्त्यामध्ये उभी राहिली सीतेचं रूप धारण करून तिने विचार केला, जर राम असतील, साक्षात परब्रह्म असेल तर मला ओळखतील, आणि जर सामान्य असेल तर सीते म्हणून मलाच मिळती माहिती. ज्या वेळेला सती रामाच्या रस्त्यावर पुढे पुढे जाऊ लागली सीतेच्या रूपामध्ये, तेव्हा राम प्रभूंनी पाहिलं आणि रामाच्या मनामध्ये प्रश्न आला की आता करावं तर करावं काय. रामाने एका झटक्यामध्ये ओळखलं की ही जानकी नाही तर सती आहे का. त्यांना माहित होतं की जानकी रामाच्या पुढे चालू शकत नाही. कशी चालतात